चला सर्वांना विनंती करतो, आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. त्यानंतर देखील आपल्याला अजून 2 सामने कव्हर करायचे आहेत. सो मित्रांनो, आपण जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. आणखी एक दर्जेदार सामना प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये मी सर्वांचंच करीत आहोत मनस्वी हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण पाहत आहे राधाकृष्ण चषक 2026. आज आपल्या स्पर्धेचं पहिलं दिवस आहे. एका बाजूला आपल्याला कारिवली संघ पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला भाटाले संघ पाहायला मिळते. दोन्ही संघांचा आपण विचार केला तर दोन्ही संघ अगदी त्याच ताकदीचे आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगला खेळ आहे. मग गोलंदाजी असू द्या, फलंदाजी असू द्या किंवा क्षेत्ररक्षण असू द्या, या तिन्ही गोष्टी त्या दोन्ही संघांकडे आहेत. परंतु आता या चषकामध्ये, या मॅचमध्ये त्या तिन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे होणं महत्त्वाचं आहे. सलामीची जोडी मला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्राईकला अक्षय आहे, नॉन स्ट्राईक एंडला आपण प्रतीक याला पाहतोय. तर षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळणार पंकज माळी, भाटाले एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे. आता हे बॅटर चांगलं लागणार. एका बाजूला तेवढ्याच ताकदीची 2 फलंदाज, तर दुसऱ्या बाजूला तेवढ्याच ताकदीचा हा गोलंदाज. स्ट्राईकला बॅटर आपण अक्षयला पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक आहे. मॅच ऑन. दोन्ही टीमना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू वेगवान गतीचा होता, परंतु दिशाही नाही. वेग आपण पाहिलं तर चेंडूला चांगल्या प्रकारे देण्यात आला, परंतु कुठेतरी जी लाईन हवी होती ती इथे व्यवस्थित नाही. डाव्या स्थितीच्या बाहेर चेंडूने वळण घेतला. श्री गणेश झालं. वाईट या आकडेने एक धाव पाहायला मिळाली. कारिवलीच्या विरोधात भाटाले हा सामना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीमधला हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांचा विचार केला तर भिवंडी तालुक्यामधले A1 दर्जाचे हे दोन्ही संघ आहेत. पुन्हा गोलंदाज तयार. फुल लेंथ यावेळेस सडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, त्यांच्या मागे खराब क्षेत्ररक्षण झालं. चेंडू वेगाने सरकला बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावांकरिता चौकार. लुक ॲट दॅट. ॲक्शन रिप्ले दाखवलं जातंय. शॉट फाईनली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते, परंतु त्यांच्या चेंडू अगदी अवाक्याच्या बाहेर गेला. एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर झालं. चेंडूने बाहेरच्या बाजूला वळण घेतलं आणि चेंडू थेट लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. चौकाराकरता पंकज माळी थोडंसं नाराज आहे, कारण त्याला माहिती आहे इथे जास्त धावा यायला नव्हत्या पाहिजे, पण चौकार आलाय. ओ एक्सप्रेस एक्सप्रेस यावेळेस प्रत्युत्तर देण्यात आलं. वेगवान गतीचा चेंडू होता. पंच सांगत आहेत की बॅटला चेंडू क्रश झालेला आहे आणि पंचांची भूमिका देखील या संपूर्ण सामन्यामध्ये म्हणा किंवा संपूर्ण स्पर्धेमध्ये देखील चांगली राहिलेली आहे. आमची तिन्ही पंच अगदी सक्षम आहेत. फार सुंदर निर्णय त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर प्रिन्स मोहीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण मित्रांनो पाहतात. साफसूत्र आणि स्वच्छ असं टेलिकास्ट पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल आणि त्याकरता पुन्हा एकदा पंकज माळी तयार. फुलटॉस बॉल यावेळेस समाचार नाही आहे, पण पंच सांगत आहेत चेंडू कमरेच्या वरती आहे. नो चेंडू इथे पाहायला मिळाला. भीमर हाताळण्यामध्ये आपण पंकज माळी याला पाहिलं. यानंतर पुढचा चेंडू जो असणार आहे तो फ्री हिट असणार आहे. वेग पंकज माळीला भरपूर आहे, परंतु त्या वेगाचा वापर कसं करायचं हे त्याला अजून ठाऊक नाही असंच म्हणावं लागणार. कारण एखादा जेव्हा वेगवान गतीचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतो तर ह्या चुका पाहायला मिळतात. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. जागा बनवली ऑन साईडला. शपल क्रॉस इथे थोडासा फंबल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. चुरा लिया आहे तुमने जो रन को. अगदी आपण पाहतो चोरलेली आहे धावेला. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळाली. ताळमेळ बघा किती चांगलं पाहायला मिळालं. ताळमेळ फार महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस तुम्हाला अशा धावा घ्यायच्या असतात तेव्हा दोन्ही बॅटरमध्ये अगदी नजरेला नजर लागणं महत्त्वाचं असतं. ते झालं मैदानाच्या आतमध्ये आणि एक चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाली. एक धाव इथे मिळाली. तर धावसंख्या आपण पाहतो धाव फलक्यावरती 8 या अंकावरती आहे. पुनश्च एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचे, खेळाडूंचे व क्रिकेट मायबाप रसिकांचा मग करीत आहोत राधाकृष्ण चषक 2026 मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत. नवीन वर्षामध्ये नवीन भेट देण्याकरता राधाकृष्ण मंडळाने हे सर्वांनाच भेट दिलेली आहे असंच म्हणावं लागेल शुभम दादा.
गोलंदाज पंकज माळी पुन्हा एकदा तयार. हाफ ट्रॅक खेळ समोर उडवलाय, मिडल ऑफ द बॅट, चेंडू वाऱ्याच्या वेगाने चाललाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 6 धावांकरिता सिक्सर. व्हॉट अ शॉट, काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट करण्यात आता. अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता आणि ज्यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं, एक गोड आवाज मैदानाच्या आतमध्ये गुणगुणला, सरळ बॅटने प्रहार झालं आणि षटकार यावेळेस पाहायला मिळालं. काय जबरदस्त फटका अक्षयच्या बॅटमधनं आला. पंकज माळीला अक्षरशः विचार करण्यात भाग पाडलं की हे काय घडलं. षटकार इथे आला, धावफलक आपण पाहतोय षटकाराच्या मदतीने फार वेगाने पुढे सरकलं. 14 या अंकावरती. क्रिकेटच्या खेळामध्ये ज्यावेळेस तुम्ही मजबूत कडीवरती वार करत असताना शुभम दादा, तेव्हा बाकीच्या कड्या या आपोआप खुल्या होत असतात आणि तेच कार्य आता पहिल्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळते. ऑन साईडला यावेळेस देखील मनगट वळवलं गेलं. मनगटाच्या साहाय्याने चेंडू ऑन साईडला वळवण्यात आलं. फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत फिल्डिंग करण्याकरता आणि इथं मी म्हणेन षटकारानंतर पंकज माळीने प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि पंकज माळी देखील सांगून देते की माझ्याकडे देखील चांगली गोलंदाजी आहे, या आधीचा चेंडू तुझा नक्कीच होता पण तो हा माझा असणार आहे. एक धावी ती मिळाली तर धावफलक आता 15 या अंकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं पंकज माळीचं हे मार्गस्थान थोडंसं महागडं पाहायला मिळते. ऑन साईडला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. शेपल क्रॉस जागा बनवलेली, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक मिळाली, बॅकअप झालेला आहे आणि एकच इथे मिळणार. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पंच सांगत आहेत की चेंडू बॅटरच्या अंगाला धडकला आणि एक धाव इथे पूर्ण होताना पाहायला मिळाली. सो एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ हा समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला 16 या अंकावरती पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने जी सुरुवात हवी होती ती सुरुवात इथे मिळालेली आहे टीम भाटाले या संघाला. धावसंख्या 16 या अंकावरती आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खऱ्या अर्थाने जी सुरुवात हवी होती ती इथे मिळालेली आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये सुरुवात फार महत्त्वाची असतं, हे दोन्ही बॅटरला ठाऊक आहे. एका बाजूला आपण अक्षयला पाहतो ज्याच्या बॅटमधनं एक षटकार एक चौकार आलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण प्रतीकला पाहतोय. षटक क्रमांक 2 आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण गोलंदाज पाहत आहोत. नीरज आलेला आहे, नीरज माळी आलेला आहे. पंकज माळी नंतर आता तो विश्वास आपण पाहतोय नीरज माळीवरती दाखवण्यात आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये पंकज माळी थोडासा महागडा ठरला, परंतु या षटकामध्ये आता नीरजला नियंत्रण ठेवावं लागणार. बॅटरच्या धावांना लगाम लावावी लागणार. स्ट्राईकला बॅटर प्रतीकच आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवली बॅटरने, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केलं होतं, त्या मोमेंटला ओळखलं गेलं आणि त्यानंतर आपण पाहतोय लेग कटरचा वापर करण्यात आला. बॅटची आतली कडा जरूर लागली परंतु यष्टीरक्षक चेंडू दूरवर आदळला गेला. एक धावी ती मिळाली तर धावसंख्या 17 या अंकावरती आहे. खरं तर शुभमदादा 17 अंकडा म्हटला ना तर क्रिकेटमधला अशुभ आकडा मानलं जातं, परंतु माझं असं वैयक्तिक मत आहे की शुभ आणि अशुभ असं काही नसतं. ज्याचा दिवस चांगला त्याचा खेळ देखील चांगला. आडव्या बॅटने ऑन साईडला खेळायचं होतं, प्रॉपर कनेक्शन नाही आहे. चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे पाहायला मिळालं आणि महत्त्वाचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये क्षेत्ररक्षण फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण करताना त्यावेळेस समोरचा संघ अगदी आपोआप तुमच्या दबावामध्ये असतो, परंतु ज्यावेळेस तुम्ही क्षेत्ररक्षण चांगलं करत नाही त्यावेळेस समोरच्या बॅटरला मुभा मिळत असते. एक धावी ती मिळाली तर धावसंख्या आता 100 मदतीने आपण पाहतोय 18 या अंकावरती आहे. पुन्हा गोलंदाज तयार. ओ ही लाईन आता पाहणं गरजेचं आहे. बॅटरने चेंडू सोडून दिलाय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झाला आणि आता पंच आमच्याकडे वळत आहेत. 1+1 अशा 2 धावा या जोडल्या जाणार. ह्या धावांना आता थांबवणं फार महत्त्वाचं आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये छोट्या छोट्या चुका करताना शेवटला त्याची फार मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागत असते. त्याकरता तुम्हाला या धावा वाचवणं महत्त्वाचं आहे. 2 धावा येथे मिळाल्या तर धावफलक आपण पाहतोय धावफलकावरती 20 या अंकावरती पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2 आपण नीरज माळीला गोलंदाजी करताना पाहतोय. फुल टॉस बॉल समोर खेळलाय, ड्राईव्ह करण्यात आलं. चेंडू चाललाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत
खरं तर बॅट आणि बॉलमध्ये जेव्हा कनेक्शन झालं त्यावेळेस सुमधुर आवाज देखील आला, परंतु क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला होता. बघा विकेट टू विकेट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फार सुंदर चेंडू हाताळले जात आहेत, वेगाचा वापर केलं जात आहे. याही वेळेला एक धाव मिळाली. 21 धावा पाहायला मिळतात. आडव्या बॅटने यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. ब्लँक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला, अगदी डोळे बंद करून हा फटका खेळायचा होता, परंतु शुभम दादा डोळे बंद करून चांगली झोप लागत असते, चांगलं क्रिकेट नाही खेळतायत. हा चेंडू धावालाय. षटक क्रमांक 2 आपल्याला मार्गस्थ होताना पाहायला मिळते. नीरज माळी फार सुंदर गोलंदाजी करत आहे, अक्षरशः प्रतीकला थांबवण्यात आलेला आहे. हो, याही वेळेला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक्झॅक्टली तिथे काय घडले, अगदी गोलंदाज पंचांच्या मध्ये आला होता. आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊया आणि पाहूया नक्की तिथे काय घडले. अभी हो जाएगा दूध का दूध और पानी का पानी. इट इज अ फेअर डिलिव्हरी. चेंडू निर्धाव आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस लेग कटरचा वापर करण्यात आला, तर बोटं फिरवण्यात आली. चेंडूला वळण देण्यामध्ये गोलंदाज नीरज माळीला यश मिळालं आणि सलगचे 2 चेंडू आता निर्धाव पाहायला मिळाले. बॅटर प्रतीक थोडासा अडचणीमध्ये, त्याला इथून आता चांगला खेळ साकारावा लागणार. याही वेळेला फुलत लेन विकेटची संधी आणि इथे विकेट मिळणार. विकेट डेफिनेटली मिळणार. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, एकाच रुळावरती 2 गाड्या आल्या, अपघात पाहायला मिळालं आणि परिणामांचा आपण विचार केला तर विकेटचं पतन. दुसऱ्या षटकाचा खेळ हा देखील संपला आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 अंकावरती पहिलं विकेट गमावलं टीम कारवली या संघानं. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये पंकज माळी नक्की थोडासा मागडा राहिला, परंतु त्यानंतर आपण पाहिलं नीरज आलेला आहे गोलंदाजी करण्याकरता. त्याने मात्र अवघ्या 5 धावा खर्च केल्या. खऱ्या अर्थाने जो विश्वास त्याच्यावरती दाखवला होता, त्या विश्वासाला पूर्णपणे ठामपणे तो उभा राहिला. आणि असे क्रिकेटचा खेळ 11 जणांचा आहे, सांघिक खेळ आहे. एकाने पाडलं तर दुसऱ्याने सावरायचं असतं. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज नीरजने सावरलं. आपण तिसऱ्या फेरीकरता देखील लकी ड्रॉ करत आहोत. मग कसं आहे, चांगला आहे का काय, खरंच का काय, चांगली आहे का? अरे वा, काय बात आहे. 100 कसा गावाचा ह्याच्यातून जी निघेल ना ती षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ होते आणि त्याकरता गोलंदाज फुल लाईन खोलवर टप्प्याचा बॉल समोर ड्राईव्ह करण्यात आलं. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन चांगलं आहे. चेंडू समोर उडवला गेला आणि एक धाव ते मिळाले. धावफलक 100 मदतीने आता 22 अंकावरती पाहायला मिळले. काय जबरदस्त गोलंदाजी. पियुष आलेला आहे, पियुष माळी शेवटच्या षटकाकरता. फुल टॉस ऑन साइडला, फुल अँड पॉवरफुल चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरिता सिक्सर.
फुल टॉस चेंडू होता, आडव्या बॅटने प्रहार झालं आणि ज्यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन झालं, चेंडू अगदी वाऱ्याच्या वेगाने निघाला आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. 6 धावांकरिता सिक्सर. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता. फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल झालं. यानंतर होणारा सामना साई स्पोर्ट्स कारवावच्या विरोधात बंद्र्या मारुती काल्हेर. दोन्ही टीमचे कॅप्टन्स पहिल्या इनिंग ब्रेक नंतर नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे आणि जो सामना चालू आहे त्यातल्या विनर टीमला बाय मिळालेली आहे. अठ्ठावीस धापळकावरती पाहायला मिळाला. काय जबरदस्त फटका होता. एकच मारा लेकिन सॉलिड मारा. ज्या फटक्याची गरज होती तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. 28 धापळकावरती पाहायला मिळतात आणि इथून मी म्हणे आता धावांचा वेग वाढवला जातोय. फलंदाज सांगून देतोय बहुत हो गई रणबंदी, जाम थांबलो आम्ही आता. इथून आता टॉप गेअरला येणं महत्वाचं आहे. गाडीचं आता गेअर बदलण्यात आलं आणि गाडी आता एक्सप्रेसला लागली आहे. टीम कारिवली या संघाची. आक्रमण केलं जातंय गोलंदाज पियुष माळीवरती. 28 धाबा, एक विकेट गमावलाय. काय फटका सुचवला होता जतीन पाटीलने. याही वेळेला समोर मिळवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेल पकडली जाणार. प्रतिउत्तर पाहायला मिळाली. पकडा कॅच आणि जिंका मॅच हे सूत्र क्षेत्ररक्षकाला माहिती आहे. विकेट क्रमांक 2 मैदानामध्ये पाहायला मिळाली. हे पाहू शकता समोर टप्प्याचा बॉल होता. जास्त बॅटचा फेस ओपन करण्यात आला. चेंडूला जास्त हाईट देण्यात आली आणि डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. प्रयाग तिथे होता आणि प्रयागला माहिती आहे ही कॅच नव्हे तर मी मॅच पकडत आहे. काय सुंदर झेल संपन्न झाला आणि अखेरकार जतीन पाटील तो थोडासा धोका वाटत होता त्याला मात्र मैदानाच्या बाहेर करण्यात आलं. न्यू बॅटर पप्प्या खारीक आलेला आहे. यानंतर होणारा सामना काल्हेरच्या विरोधात खारबाव. दोन्ही टीमचे कॅप्टन्स पहिल्या डावानंतर नाणेफेकी कक्षामध्ये आपण यायचं आहे. नाणेफेकी कक्ष आपण पाहत आहे मित्रांनो, जो आम्हाला देण्यात आलेला आहे कावेरी कनेक्शनचे ऑनर ऋषिकेशजी गोटे आणि सागरजी खेडेकर यांच्या माध्यमातून. दोन्ही मान्यवरांचे आभार. तर आम्ही समालोचन कक्ष आपण पाहत आहे अधिरा टेक्सटाईलचे ऑनर शैलेश पायकर यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. जो बॅटर आपण पाहतोय पप्प्या खारीक. आणि या खेळाडूबद्दल सांगायचं झालं तर मला वाटते सांगायची गरज नाही. भिवंडी तालुक्यामध्ये पप्प्या खारीक म्हटलं तर ऑन साईडचा बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. 6 चेंडूवरती 6 षटकार लागण्याचा विक्रम या खेळाडूने केलेला आहे आणि तो पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. अडवा बॅटने यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. चेंडू चालला मिड विकेटला. प्रेम तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथे मात्र पप्प्या खारीकला मिळेल फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय टीमची टोटल आता 29 या अंकावरती पाहायला मिळते. एक चांगलं टोटल मैदानाच्या आतमध्ये आहे कारण कारिवली संघाकडे चांगली गोलंदाजी आहे परंतु हे विसरून चालणार नाही आहे. बाटाले संघाकडे चांगली बॅटिंग आहे. त्याच्यामध्ये पंकज जे आहे विशेषतः प्रेम पाटीलला विसरून कसं जमणार. मेरा नाम प्रेम आहे हे विसरून चालणार नाही. नेक्स्ट बॉल आणि त्याकरता पुन्हा एकदा गोलंदाज पियुष माळी तयार. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने सरकतोय आमच्या बाउंड्री लाईनच्या कोपऱ्यावरती. खेळाडू कक्षाच्या शेजारीच म्हणावा लागेल. आढळलाय सिक्सर. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. हा ट्रॅकर चेंडूचा पुल करण्याचा प्रयत्न झालं. बॅट आणि बॉलमध्ये अगदी प्रॉपर कनेक्शन आणि त्यानंतर आमच्या कॉमेंट्री कक्षाला सलामी देणारा तो षटकार आपण पाहिलात. षटकार इथे आलाय. धावफलक आपण पाहतोय. षटकाराच्या मदतीने आता 35 या अंकावरती पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे आणि आता आक्रमण सुरू झाले मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन नाहीये. चेंडू चांगला स्कोअर लेगला कार्पेटच्या साहाय्याने एक मिळाली. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि या दुसऱ्या धाबेच्या मोहामध्ये फलंदाजाला माघारी परतावं लागणार. एकच धाव इथे मिळाली तर पहिलं पर्व देखील संपलं. पहिल्या पर्वाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळाली 36 या अंकावरती. येणारे पुढचे 3 षटके आणि जिंकण्याकरता 37 धावांची गरज असणार आहे टीम भाटाले या संघाला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपणास विनंती आहे की आपण नाणेफेकी करण्याकरता
नाणेफेक कक्षामध्ये यायचं. तर मनोज गवळी यांना मी विनंती करतो की या आपण नाणेफेक कक्षामध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे. सर्वप्रथम दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना आपण शुभेच्छा द्यायची आहेत. एका बाजूला आपण पाहतोय काल्लेर संघ आहे, दुसऱ्या बाजूला आपण खारबाव संघाला पाहतोय. नाण्याची ओळख पुन्हा एकदा करून देऊया. एका बाजूला कावेरी कलेक्शन आहे, दुसऱ्या बाजूला राधाकृष्ण चषक 2026 आहे. मनोजजी गवळी यांना विनंती करतो की आपण नाणेफेकी करायची आहे आणि कॉल बोलणार आहेत खारबाव संघाचे संगणक. राधाकृष्ण चषकाचा कॉल अँड कावेरी कलेक्शन आलेला आहे. नाणेफेकी जिंकलेली आहे टीम काल्लेर या संघाने. मी मनोजजी गवळी यांना विनंती करतो या पुन्हा एकदा आपण व्यासपीठ सजवायचं आहे. धन्यवाद आपण आलात. नाणेफेकी जिंकलेले काल्लेर संघाचे संघनायकांनी समोर एक चांगला संघ आहे. मग निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. गोलंदाजी करायची आहे. गोलंदाजी करताना समोरच्या संघाला कमीत कमी धावे पण थांबवायचं आहे. मग गोलंदाजाकडनं काय अपेक्षा ठेवाल? कमीत कमी रन थांबवायचा प्रयत्न करू. धन्यवाद. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर नाणेफेकी गमावलेली आहे. सर्वप्रथम बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करताना चांगलं टार्गेट देणं महत्त्वाचं असतं. मग काय टार्गेट मनामध्ये सेट केलं आहे? 30च्या जास्त रन बनवायचा प्रयत्न असेल आमच्या. मग त्याकरता कोणते असे बॅटर आहेत त्यांच्याकडनं जास्त विश्वास असेल की ते 25 ते 30 धाव मारून तुमच्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन सोडणार? जे उतरतील त्यांच्या सर्वांकडून अपेक्षा आहे का जास्तीत जास्त रन बनवा. धन्यवाद. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेफेकीचा कॉल आपण पाहतोय काल्लेर संघाच्या संघनायकांनी जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही कुठेही जाऊ नका, स्पर्धेचा आनंद घ्या आणि पाहत राहा राधाकृष्ण चषक 2026. धन्यवाद. थँक्यू सो मच योगजी पायकर. चला आपण लगेचच दुसऱ्या इनिंगकडे जाऊया. नुकतेच जॉईन झालेल्या प्रेक्षकांच्या माहिती करता चालू असलेला सामना कारिवलीच्या विरोधात भाटाले. कारिवली संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 36 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि 37 धावांचं लक्ष असेल विजयाकरता भाटाले संघाला. कशा प्रकारे दुसऱ्या इनिंग मध्ये डाव साकारला जातोय भाटाले संघाकडून. प्रेम पाटील आणि जीतू मालियाची दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पंकज येतोय. स्ट्राईकला असेल तो प्रेम. गोलंदाजी ट्रॅक वरती. चला स्पीडअप करा. बघा 3 षटका करता आपण 15 मिनिटांचा कालावधी दिला गेलेला आहे. त्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटके संपवायचे आहेत याची नोंद असू द्या. सुरेख फटका सजवला गेला होता परंतु कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. अगदी बाउंड्रीच्या जवळ त्याने झेल साकारला आणि परतावावं लागलं. जीतू माली याला धक्का बसलाय. भाटाले संघाला पहिला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंकज येतोय.
तिसऱ्या विकेट करता येतोय आता पंकज माली येतोय. गोलंदाजी करत असताना थोडासा महागडा ठरला होता पंकज, परंतु पाहूया आता फलंदाजीमध्ये काय करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार महेश. चला स्पीडअप करायचं बघा आपण. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता आणि फुल टोल वसूल केलाय. चेंडूला पाठवून दिलाय आउट ऑफ दी पार्क. येतोय हा पंकज माली याच्या बॅट मधना धमाका आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. नो करिता. फेअर चेंडू आहे. फेअर डिलिव्हरी आहे. उलटा चेंडू होता आणि त्याला मोहर लागली. जसा चेंडू अदलला गेला बॅटला सरळ नजर आला तो सीमारेषा पलीकडे षटकार. षटकाराने देखील लॉस झालेला आहे वाटाले संघ. षटकाराने धाव संख्या वेगाने पुढे सरकते 14 या अंकावरती. पुन्हा एकदा महेश तयार. पुन्हा एकदा पंकज माली ऑन स्ट्राईक. त्याच्या बॅट मधनं एक षटकार नुकताच आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा इथे पाहावं लागेल की काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. यस, पंच आम्हाला कळवताना अव्वांतर धाव स्क्वेअर मारा. अव्वांतर धावेने धावफलक 15 या अंकावरती जाऊन पोहोचतोय. नाही खुलवा टप्प्याचा चेंडू होता. फक्त स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला गेलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगला कमबॅक पाहायला मिळाला. आता मात्र गोलंदाज महेश याचा निर्धाव चेंडूची समाप्ती येते. एक षटकार नक्कीच आला पंकज माली याच्या बॅट मधनं, परंतु आता मात्र चांगला चेंडू हाताळतोय महेश. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता, परंतु दिशाहीन चेंडू. पंच आम्हाला कळवताना अव्वांतर धाव स्क्वेअर मारा. पुन्हा एकदा अव्वांतर धाव संख्येने धाव फलक एका धावेने पुढे सरकते 16 या अंकावरती. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू. पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल आउट ऑफ दी पार्क. पंकज माली याच्या बॅट मधनं येतोय हा दुसरा धमाका. 6 धावेंकरता हा येतोय षटकार. लोअर फुलटा चेंडू होता आणि त्याला सरळ पाठवलाय विकेट बाउंड्री लाईनच्या वरना. 6 धावेंकरता षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकते 22 या अंकावरती. आता मात्र समीकरणाचा विचार केला तर 8 चेंडू आणि 15 धावेंची गरज. पुन्हा एकदा महेश तयार. पंकज माली ऑन फायर. ज्याच्या बॅट मधनं 2 षटकार पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा मोठा फटका केलायचा होता. आता मात्र चेंडू चांगला आहे. कमबॅक आता मात्र महेशचा पाहायला मिळालाय.
पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूने कट झाला आणि सरळ निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा मोठा फटका. आता मात्र लॉंग ऑनला प्रेक्षक उपस्थित असतील, चुकी होणार नाहीये. मोठा मासा मित्र म्हणे गलाला लागलाय. पंकज माली याची केली संपुष्टात. धक्का क्रमांक दुसरा बसतोय वाटाले संघाला. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. धावफलकाचा विचार केला तर 22 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि आता मात्र समीकरणाचा विचार केला तर उर्वरित 6 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. 6-15 समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रयाग येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रयाग आणि जितू, प्रयाग आणि प्रेम अशी जोडी मैदानाच्या आत. सहा चेंडू आणि 15 धावा. 37 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय वाटाले संघाला. यानंतर लगेचच रेडी राहायचं आहे खारबाव संघ आणि त्यांच्या विपक्ष काल्हेर संघ. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, विनंती असेल. चला स्पीडअप करायचं. प्रतीक आलाय गोलंदाजी करण्याकरता. या प्रतीक कशा प्रकारे गोलंदाजी करते. 15 धावा रोखून ठेवतोय का सलामीवीर प्रेम पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. प्रतीक टू प्रेम. पहिला चेंडू टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत मात्र संधी होती प्रेम याच्याकडे एक धाव घेण्याची. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 23 या अंकावरती. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलताना पाहायला मिळते. उर्वरित 5 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बिहाइंड विकेट चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत मात्र एकच धाव घेण्याची संधी मिळते. एका धावेने मित्र फारसा फरक पडणार नाहीये कारिवली संघाला. तर जसं एक दुहेरी धाव येईल तस तसं दडपण वाढत जाईल भाटाले संघावरती. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलताना पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. 4-13. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होईल लॉंग ऑनला. तिथे रक्षक उपस्थित असतील. एकच धाव. एका धावेने धावफलक
25व्या अंकावरती जाऊन पोहोचलाय आणि 3 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे. 2 मोठे फटके आता इथून मित्रांमध्ये ना कंपल्सरी मारावे लागतील. प्रत्येक चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवावा लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका आलाय, पाहूया तिथे काय घडलंय. चेंडू निघून चाललाय सीमारेषे बाहेर, आउट ऑफ दी पार्क. हा येतो षटकार. आणि आता षटकाराने पुन्हा धावफलक बदलताना पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. चर्चा झाली होती एखादा मोठा फटका कारिवली संघ कुठेतरी अडचणीत सापडेल, परंतु तोच फटका आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला प्रयाग ह्याच्या बॅटमधनं. आणि आता मात्र पुन्हा एकदा समीकरणाचा विचार केला तर 2 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग. दोन चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. हा व्होल्टेज मॅच आजच्या दिवसामध्ये अनेक पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा होता. चेंडू ऑनला ट्रॅव्हल होईल. एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये आणि एकाच धावेने समाधान मानावं लागेल. आणि आता मात्र स्ट्राईकला असेल तो प्रेम पाटील. हा सामना आता मी तर म्हणेन प्रतीकच्या विरोधात प्रेम, कारिवलीच्या विरोधात भाटाले संघ. गोल्डन 6 आजच्या दिवसामध्ये गोल्डन 6 लागेल का पाहूया. प्रेम पाटील तो कारनामा आपल्या नावे करेल का. कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे आता मात्र गोल्डन 6 ची आवश्यकता असेल विजयाकरता भाटाले संघाला. गोल्डन 6 लागेल का हे अवघ्या काही सेकंदामध्ये आपल्या समोर येईल. एक चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. यस आणि ते कारिवली संघ विजय संपादन करतोय. चला लगेचच साई स्पोर्ट्स कारभार संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. तेच बघते. त्याचा कुठं ते नाव मला बघू किती धावले. बॅटिंग केली अक्षयने केली ना. अक्षय मॅन ऑफ द मॅच अक्षय इज द मॅन ऑफ द मॅच. चला अक्षय आपण लगेचच आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपणास मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जी आहे ती घेऊन जायची आहे. अक्षय ठरला या सामन्यातला सामनावीर, याच्या माध्यमातून एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. सो अक्षय या आपण लवकरात लवकर यायचं आहे विनंती असेल.
अक्षयने फार सुंदर खेळ साकारला. अगदी पहिल्या चेंडूपासून आक्रमण क्रिकेट त्याने सादर केलं होतं. एक चौकार एक षटकार